ज्यावेळेस कधी ऑफिसवरून यायला लेट होईल ना, तर त्यावेळेस आम्ही इथे यायचो. तोपर्यंत आहे ना गुढीला नारळ वगैरे फोडला, गुढी उतरवली आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो बाहेर फिरायला. तर जाता जाता छान अशी बायकांची रॅली पण भेटली आम्हाला. खूपच छान अशा रेडी झाल्या होत्या आणि आता आलो होतो आम्ही विमाननगर एरियामध्ये. खूप साऱ्या आठवणी आहेत तिथे आणि ज्यावेळेस मला कधी ऑफिसवरून यायचं होतं ना, उशीर व्हायचा ना, त्यावेळेस आम्ही इथे ना खाण्यासाठी यायचो. कारण घरी जाऊन तर स्वयंपाक करणं मला शक्य नसायचं. आणि नंतर मग गेलो होतो फिनिक्स मॉलमध्ये. आता तिथे ना आयकियाचं शॉप ओपन झालं होतं आणि आयकियामध्ये गेल्यावरती ना पहिल्यांदा शिवांगची अशी काही मस्ती चालू झाली होती की मला हे घ्यायचं ते घ्यायचं, त्याचं चालूच होतं. कसं सगळे आपापल्या सेक्शनमध्ये बघत होते. शिवांगचं झालं की शिवांगच्या बाबांचं पण चालू झालं. म्हटलं चला आता तुमच्या दोघांचं राहू द्या बाजूला, आता माझ्यासाठी काय घ्यायचं ते बघूयात. आणि बायका कुठेही जाऊ द्या, त्यांना ना जिथं कुठे किचनच्या अशा वस्तू दिसल्या ना त्या त्यांना बघायच्या असतातच, ज्या की मला तर खूपच आवडतात बघायला. घ्यायचं असो किंवा नसो, विंडो शॉपिंग तर केलीच पाहिजे. त्यासोबतच मिररमध्ये तर आहे ना एवढे सारे ऑप्शन होते ना, पहिल्यांदाच मी बघत होते. खूप छान असे मिरर होते. त्यासोबतच इथे शोपीस पण होते, फोटो फ्रेम वगैरे असं भरपूर काय काय होतं. फर्निचर पण खूप होतं, पण खूपच ॲडव्हान्समध्ये होतं. म्हटलं चला आता इथे तर काही घेतलं नाही, फिनिक्स मॉल फिरून येऊया. मग घरी जाता जाता आणखी एक आमच्या फेवरेट ठिकाणी गेलो, जिथे ना वडापाव आणि भजी खूपच छान असे भेटतात. आणि खूप दिवसातून आम्ही आलो होतो इथे, आठवणींना उजाळा पण भेटला. चला आजसाठी एवढंच, बाय.